रेल्वे ग्रुप डी चा फॉर्म भरताय तर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट कधीचे पाहिजे, कोणाला लागेल आणि नसेल तर ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही आत्ताच सेव्ह करून ठेवा. बघा, रेल्वे ही केंद्र सरकारच्या अंतर्गत येते, त्यामुळे एससी, एसटी आणि ओबीसी या तिघांना सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागतं. आता हे कधीच पाहिजे? बघा, ओबीसी ला असं म्हटलेलं आहे की 1 वर्षापेक्षा जास्त जुने नको. आरआरबी ग्रुप डी साठी फॉर्म भरत असाल तर त्याच्यासाठी 1 मार्च 2025 नंतरच तुमच्याजवळ सेंट्रल कास्ट ओबीसी सर्टिफिकेट असलं पाहिजे. एससी एसटी साठी कोणत्याही वर्षाचं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असेल तरी चालणार आहे, त्यांना 1 वर्षाची मर्यादा नाही. त्याच्यानंतर नसेल तर काय, जर तुमच्याकडे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुमचा फॉर्म हा ओपन मध्ये गणला जाईल आणि तुम्हाला आरक्षणाचे जे लाभ असतात, उदाहरणार्थ कट ऑफ मध्ये सूट, त्याच्यानंतर आरक्षणाचा लाभ, वयोमर्यादेत सूट इत्यादी सूट जे आहेत तर ते मिळत नाही. आता या दोघांचा एक फॉर्मॅट आहे, एससी एसटीचा आणि ओबीसीचा वेगळा फॉर्मॅट आहे. आणि या ग्रुप डी ची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठीची इग्नाइट अकॅडमीची दर्जेदार बॅच त्यांच्या प्लॅटफॉर्मवर लॉन्च केलेले. आजच ऍप डाउनलोड करा आणि बॅचला इनरोल करा. धन्यवाद.